नेमकं काय सध्या कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी संदर्भात चालू आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोडा सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, काय नेमकी अपडेट येते सुप्रीम कोर्टमधल्या या सुनावणीकडे? संपूर्ण महाराष्ट्राचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हो, हा पूर्ण केस जो आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे आज। आणि आपण बघितलं तर ॲक्च्युली 23 जुलै ही तारीख जी आहे ती सांगितलेली आणि ती होती। पण काल आपण बघितलं तर शरद पवार यांच्या साईडून काल जे आहे कोर्टात जाऊन यांनी पिच केलं आणि लवकरात लवकर ही सुनावणी व्हावी, ऐकावी, त्याच्यासाठी त्यांनी ते पिच केलं आणि म्हणून आज ही सुनावणी होणार आहे। ही सुनावणी पोस्ट लंच नंतर होणार आहे। नेमके 2-3 आपण बघितलं तर ह्या सुनावणीमध्ये केस ऐकले जाणार आहेत। सर्वात पहिले म्हणजे अजित पवारांना ज्या प्रकाराने निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे दिलं आहे त्याला घेऊन ही सुनावणी होणार। त्याच्या विरोधातच शरद पवार हे सर्वोच्च न्यायालयात गेलेले आणि म्हणून ही सुनावणी होणार आहे। आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्राचे आमदार आणि नागालँडचे पण आमदारांविरोध आणि त्यांच्या पात्रतेला घेऊन जे आहे या सुनावणीमध्ये ऐकलं जाणार। पण ही सुनावणी पोस्ट लंच 52 नंबरवर आहे ही सुनावणी आता सध्या। आणि पोस्ट लंच कोणत्या प्रकाराने पुढे हे केलं जाणार त्याला घेऊन सगळ्यांची नजर आहे। पण खास करून शरद पवारांच्या साईडला हे वाटतंय की अजित पवार यांनी अजूनपर्यंत रिप्लाय दिलं नाहीये। त्यांना 4 आठवडे ही टाईमलाईन दिलेली जिथे अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाला उत्तर द्यायचं होतं, पण अजूनपर्यंत उत्तर दिलं नाहीये। आणि त्याला घेऊन म्हणून अर्जंट हिअरिंग व्हावी म्हणून शरद पवारांच्या साईडने काल हे पिच केलं गेलेलं आणि आज ही सुनावणी होणार आहे। ठीक, उर्वशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपल्याकडून या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर राष्ट्रवादीच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।